तुकोबराय म्हणतात तिळा तिळाने पुण्य जर जमा केलं, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी अतुळे, समागम घडे संतांचा. मला सांगा, पुण्य करणं सोपं आहे का पाप करणं सोपं आहे? काय म्हणते तुमचं श्रोते मंडळी? पुण्य करणं सोपं आहे का पाप करणं सोपं? नाही ना, बरं, पाप करणं लय अवघड आहे. आता ज्यांना सोपं वाटत असेल ते पूर्वीपासून करत आले असतील. जन्म उपजली यापासून असत्य कर्म ते अजूनही, तुकोबराय म्हणतात. पण पाप करण्यापेक्षा पुण्य करणं सोपं आहे. तुम्हाला सांगतो ऐका, तिळा तिळाने पुण्य जमा करायचं. जर पुण्य जमा झालं तर ते पुण्य तुम्हाला कामाला येणार. माणसं म्हणतात ना, एखादा ऍक्सिडेंट मधून जर वाचला, आता उद्धव महाराज आमचे बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचून आलो येथवरील उरले ते हरी तुम्हा समर्पण. उद्धव महाराजच ना, महाराज विचारलं कसं काय वाचले, म्हणतात काहीतरी पुण्य होतं म्हणून वाचून आलो येथवरी. तसं पुण्य आपल्याला कामाला येतं. महाराज पुण्य जमा करा. कसं आता इथं कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये अन्नदान करणे हे सुद्धा पुण्य जमा करणे, ज्ञानदान करणे हे सुद्धा पुण्य जमा करणे. पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, धारो सन्मुख तो कैसा, धारो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, संत चरण पावलो, आज फिटले माझे कोड, 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 आज फिटले माझे कोड. पुण्य फळले बहुता दिवसा. पुण्य जमा केलं पाहिजे. इथं आल्यानंतर मंडपात आला, चटाया अस्तव्यस्त झाल्यात, ह्या चटाया व्यवस्थित करणे हे सुद्धा काय आहे? पुण्य. चटायावर कचरा असेल तो कचरा झाडणे हे सुद्धा काय आहे? पुण्यच आहे. पकवाजाला कणिक नाही, कणिक मळून देणे काय आहे? पुण्यच आहे. हो, त्याला पावडर लागते, त्याचं तोंड काळ आहे त्याचं, त्याला पावडर देणे हे सुद्धा काय आहे? पुण्यच आहे. इथं आलात तुम्ही, नवी चप्पल दिसली, न उचलणं हे सुद्धा काय आहे? मला पुढचं बोलायचं, मला जरा लेट बोलता येते जरा. नवी चप्पल दिसली पण ती न उचलणं हे सुद्धा काय आहे? पुण्यच आहे. महाराज रस्त्यानं तुम्ही चाललात, एखादा दगड आहे वाटामध्ये, तो बाजूला उचलून ठेवणे हे सुद्धा काय आहे? पुण्यच आहे. जीवनामध्ये थोडं थोडं जरी तुम्ही सत्कर्म केलं तरी तुमच्या जीवनामध्ये पुण्य. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. म्हणून तिळा तिळानं जर पुण्य जमा केलं, तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये तसं आम्ही पुण्य जमा केलं, आणि त्या पुण्य जमा केल्याचा परिणाम, कारण परमार्थामध्ये महाराज केलेली क्रिया ही कधीच वायाला जात नाही. तुकोबराय म्हणतात संत भेटीसाठी आम्ही पुण्य केलं, आम्ही श्रम केले, आणि ते आमचे श्रम फळाला आले. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे श्रम केला, अवघाला फळाची, अवघाला फळाची, अवघाला फळाची. तुका म्हणे श्रम केला, अवघाला फळाची, अवघाला फळाची, अवघाला फळाची. तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही श्रम केले, कारण शेवटच्या चरणात गेलो का? कारण मोठ्याचा वाडा असला, मोठ्याचा घर असलं मोठं की त्याला अनेक दरवाजे असतात, कुटुंबी घुसता येते, बरोबर. आणि टाळ करायचं कधी कधी बाहेर गेलं लक्ष नसतंय, गायकाचं वादकाचं बसकून आपण शेवटून शिरायचं, सगळं इचकून जातं त्याचं. पण तसं तुमचं तो त्याच्यामुळे नाही केलं. तुकोबरायचा अभंग आहे महाराज, मोठ्याचा अभंग आहे. मोठ्याच्या घरामध्ये कुटुंबी दरवाजे जास्त असतात. आता मुंबईला जायला एकच रस्ता आहे का? अनेक रस्ते आहेत मुंबईला जायला. मुंबई ही व्यापक आहे ना. तुकोबरायचा गाता महाराज मधल्या चरणातून आपण जाऊ शकतो, तिसऱ्या चरणातून, दुसऱ्या चरणातून, पहिल्या चरणातून, पण आपण शेवटून सुरू केलं. तुकोबराय म्हणतात संत भेटीसाठी आम्ही श्रम केले, आणि ते श्रम आमचे फळाला आले. तुका म्हणे श्रम केला,
अवघा आला फळाची. कारण परमार्थातले जे श्रम आहेत महाराज ते वाया जात नाही. तुम्ही किती बघा परमार्थात टाकलेला एक पाऊल सुद्धा माणसाचा वाया जात नाही. आदरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले म्हणायचे बुवा इथं केलेला परमार्थ, इथं केलेलं नामस्मरण, इथं टाकलेला पाऊल वाया जात नाही. मग त्याच्यातलं काहीच वायाला जात नाही, त्याचं नाव परमार्थ. करा हरी भक्ती परलोकी कामा सोडविला यमा पासोनिया पासोनिया सोडविला यमा पासोनिया. करा हरी भक्ती परलोकी कामा सोडविला यमा पासोनिया पासोनिया सोडविला यमा पासोनिया. तुको बराय म्हणतात परमार्थात केलेले श्रम हे वायाला जात नाहीत महाराज. तुम्ही अजून बी बघा मध्ये अहो वैकुंठवासी गुरुवर्य गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे परमार्थात आला आणि एकदाच हरिपाठ म्हटला आणि जरी तो मेला तरी तो दुसऱ्या गतीला जाणार नाही. बरं जरी दुसऱ्या येऊनल्या गतीला जरी गेला, कुत्रा जरी झाला तरी तो देवाच्या दारातला होईल, बैल जरी झाला तर ज्ञानोबराय तुकोबराच्या पालखीचा होईल. म्हणजे परमार्थात आलेलं काहीच वायाला जात नाही. पण संसाराचं याच्या उलट आहे. येथे अवघे वाया गेली दिसती सायास तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. तुकोबराय स्वतः म्हणतात परमार्थातले संसारातले श्रम हे वायाला जातात. पण परमार्थ तसं नाही. थोडं बी करा तुम्ही इथं कामालाच येते महाराज. थोडं सुद्धा परमार्थातलं वायाला जात नाही. देवळाशी जाता वाया न वजे तुकोबराय म्हणतात तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया न वजे. मंदिरात जरी दर्शनाला गेलात एक दिवस तरी ते तुमचं पुण्य वायाला जाणार नाही. कीर्तनाशी जाता वाया न वजे कीर्तनाला जरी गेलात एक दिवसच गेलात तरी त्याचं तुम्हाला फळ मिळणारच. म्हणून इथं केलेलं सत्कर्म हे कधीच वायाला जात नाही. कीर्तनाला एकदाच आलात तरी तुमच्या जीवनाचं कल्याण झालं. एका गावामध्ये सप्ताह सुरू होता आणि सप्ताह सुरू असताना सप्त्याचे 4 दिवस झाले तरी गावातला सावकार काय कीर्तनाला जात नव्हता. मस्त बाजावत घोरायचा उग खर्च लावायचा. बायको म्हणली अहो सर गाव तिकडे मंदिराकडे जाते. 4 दिवस झाले चांगले चांगले महाराज आलेत, एक दिवस तरी कीर्तन ऐकायला या. कधीच कीर्तन ऐकायला जात नव्हता. पण बायकोच्या आग्रस्तव म्हणला आता बायको लयच किटकिट लावली म्हणले हिनं एकदा नादच मिटवतो म्हणला जातो. बरेच माणसं बायकाट नादान सुद्धा येतात कीर्तनाला. बायको दार लावून येते याला झोपायचा का नाही बसते येऊन मागं कुठं काय ना. पण आला म्हणे कशा का निमित्तानं. मग बायको म्हणली तुम्ही कीर्तनाला या मी चालले पुढं. कीर्तन सुरू झालं, पब्लिक येऊन बसली. महाराजांचं रामकृष्णारे शेडजात सुरू झालं. महाराज हे आला उशिरा आला. आता पाठीमागून आल्याच नंतर गावचा सावकार मोठा माणूस. मग आता पुढे बसलेले गोरगरीब आपल्या मध्ये या 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 सावकार मान देतात ना. सावकार आले की या म्हणले. एक जण म्हणला या या, एक जण म्हणला बसा. सावकार कीर्तनाला आला बायकोच्या आग्रहास्तव. पण आल्याच्या नंतर असं आहे महाराज जो एकदा पहिल्यांदाच कीर्तनाला आला ना त्याला सहजासहजी कीर्तन ऐकू वाटत नाही, ऐकतच नाही तो. तुकोबराय म्हणतात माणूस बळजबरीने जर कीर्तनाला आणला तर 100% टेकून झोपलाच म्हणायचं. निद्रा घेलोडासी टेकोनिया. तुकोबराय म्हणतात बलात्कारी जरी अनिला कथेशी निद्रा घेलोडासी टेकोनिया. हो टेकूनच बसतो झोपतो. सावकार आले पुढं, एक जण म्हटलं या आणि एक जण म्हटलं बसा. कीर्तनात बसले. महाराजांचा रामकृष्णारे षटजा सुरू झालं आणि ह्यानं लावला खर्च. लागली समाधी त्याला. 2 तास गड्यानं अशी फुल झोप आणली. कीर्तन संपलं, लोक बरेचसे गेले उठून. पण ज्यानं बसा टाकलं होतं त्याला कुठं जाता येते. बरं उठो होता गावचा पाटील सावकार. पण ते नाही जाण मला ओ सावकार सावकार उठा. ते मला जांभळे वगैरे दिले, किती वाढले बघितलं. अशी मला झालं कीर्तन. ते म्हणलं हो झालं कीर्तन, चांगलं होतं म्हणला मस्त. आता काय कळालं तर आल्या आल्या झोपला होता. चांगलं होतं म्हणला मस्त, छान झालं म्हणला कीर्तन. नंबर 1 सांगितलं. ते म्हणला जा आता झालं कीर्तन. सावकार उठला गेला घरी. बायको गेली होती आधी घरी. हे गेला. बायको म्हणली आलते कीर्तनाला. ते म्हणलं मग आता ते काय काय ऐकलं आजच्या कीर्तनात. ते म्हणलं काय ऐकलं म्हणजे 3च शब्द मला माझ्या ध्यानात राहिले.
बायको म्हणले कोणचे? ते म्हणले गेल्या गेल्या पहिला शब्द ऐकू आला या, दुसरा शब्द आला बसा, आणि तिसरा संपल्यात जा. बायको म्हणले असं आहे का? हे तीनच शब्द तुमचा मंत्र काय? या तीनच शब्दाचा तुम्ही जप करायचा. ते मला ठीक आहे. आता कीर्तनात फुल झोप आणलेली होती, बाजा झोपला, झोप कुठे लागती? कारण दोन माणसाला झोप लागत नाही उद्धव महाराज. कोणाला? दोघा जणाला झोप लागत नाही. ज्याचं दुखतंय त्याला एक झोप लागत नाही, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप लागत नाही. मग कोणाला कशाला लागत नाही ते आपोआपलं बघा आता कोण कशात बसतंय. सावकार झोप आणलेली होती, मग झोप कुठे येते महाराज? तळमळ तळमळ करायला महाराज. खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळी, कथा कीर्तन ऐकता निद्रे नाडीले तत्वता. खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळी. तळमळ करायला झोप येत नाही. बायकोने सांगितलं त्या 3 मंत्राचा जप करायचा, या बसा आणि जा. रात्रभर सुरू झाला जप मारायचा. झोपला तर नाही. या बसा जा, या बसा जा. येवगाव महाराज त्याच्या वाड्यावाले चोर. कोणाच्या? सावकाराच्या. चोराने गेटच्या भिंतीतून आतमध्ये उड्या मारल्या. ह्याचा मंत्र सुरू होता या. चोर म्हणले अर जाग आहे काय की, जाग आहे काय की म्हणले. मग खाली बसायला गेले. म्हणला बसा. त्याचा मंत्र सुरूच होता ना, या बसा. बसले खाली. ते म्हणले आता नक्कीच पाहिलं येणं. ते मला एक जण म्हणला नाही नाही अजून काय बघितलं नाही. म्हटला महागारी निघाले. बरं म्हणला जा. सावकार म्हणले आता काय? चोर म्हणले आता जाण्यात काय अर्थ नाही. म्हटले सावकाराला आपल्यात मिसळून घेऊ मध्ये. सावकारापाशी गेले. सावकार येऊ नये तर तुमच्या घरी आलोत म्हणले. कुठून दुर्बुद्धी सुचली म्हणले आम्हाला, पण आमचं नाव काय उद्या पोलीस स्टेशनला काय देऊ नका. हे शेजारच्या गावानं आणले म्हणले. एवढ्या ह्याच्यात सगळं तुम्हाला घ्या. वाटलं आम्हाला थोडं द्यायचं असलं द्या, सगळं तुम्हाला राहू द्या. सावकाराच्या लक्षात आलं अर जमलं म्हणला. बरं 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 म्हणला ठीक आहे नाही सांगत पोलिसाला जा म्हणला. गेले निघून चोर. सावकाराला आनंद वाटला. सकाळ झाली. बायको उठली. याला झोपच नाही पुन्हा नंतर. तर बायकोला म्हणला इकडे. बायको म्हणली काय? म्हणजे रात्री दिलेला मंत्र सिद्ध झाला. म्हणजे काय? म्हणे बघ ना हे काय. बायको म्हणली काय? म्हणला रात्रीच्या कीर्तनात पाकिट. काय म्हणला? रात्रीच्या कीर्तनात पाकिट. तू म्हणली मला जप करा या बसा जा, ह्या 3 मंत्रात जप केला तर एवढं मिळाले. मग बायकोने ते खोलून पाहिलं तर सोनं नाणून पैसे. बायको म्हणली बघा तुम्ही बळच कीर्तनाला गेलात, लटका कीर्तनाला गेलात आणि लटकेच कीर्तनातले 3 शब्द घेऊन आलात तर देवाने तुम्हाला हे दिलं. तुम्ही रोज जर कीर्तनाला गेलात आणि परमार्थाला लागला तर का देव भेटणार नाही? म्हणून तुम्ही परमार्थामध्ये थोडं जरी केलं तरी काय काहीच वायाला जात नाही महाराज. तू का म्हणे भाव असता नसता तुमचा नसू द्या भाव, बळच कीर्तनाला या पण सायास करिता वाया नवजे. गरुडा तुला भगवान विष्णूचं वाहन होण्यासाठी तो काय पुण्य केलंस? असं कोणतं पुण्य केलंस? तर गरुडानं उत्तर दिलं काय नाही. म्हटलं एका जंगलामध्ये ब्राह्मण लोक यज्ञ करत होते आणि यज्ञ करत असताना दुपारच्या पाऱ्यामध्ये मी तिथून जात होतो. तिथं पाहिलं खाली काय आहे. खाली उतरलो, बघितलं तर यज्ञ सुरू होता. आणि मग मी उड्डाण करत असताना माझ्या पंखाच्या फडफडण्यानं या मंडपातला सगळा कचरा उडून गेला, स्वच्छ झाला मंडप. अहो तेवढंच माझ्या जीवनामध्ये पुण्य झालं आणि मला देवाचं वाहन होण्यासाठी मिळालं. म्हणजे परमार्थात तुम्ही थोडं जरी केलं तरी इथलं वायाला जात नाही. विठाला 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 विठाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये पारमार्थिक श्रम केले आणि ते श्रम आमचे फळाला आले. संसारातलं काय कामाला येत नाही. तुम्ही म्हणता कसं काय महाराज? जीवन जगेपर्यंत आहे ते, पण अंतकाळाच्या वेळेस तुम्ही किती जरी पैसा कमवला, श्रम केलेले असले संसारामध्ये, काय काय माणसं आत्ता वैतागलेत. बाया सुद्धा म्हणतात महाराज लेकरा बाळामुळे गटगट गिळते नसतं, मेल्याच्या तोंडाकडे बघू वाटत नाही. बघा कशा हसायला म्हणतात का नाही. आज संक्रांतीची आज नाही म्हणायचं म्हणा, पण संसारात माणूस कधी ना कधी वैतागतो महाराज. एखादी बाई विचारलं महाराज मी म्हणून राहिले नसता एखादी, प्रत्येक जणी तसं म्हणतात. संसारात किती जरी तुम्ही श्रम केले तरी शेवटी पश्चातापच त्याचा महाराज. परमार्थात थोडा जरी श्रम केले तरी परमार्थात मिळतो तो प्रसाद. परमार्थातला करून करून मिळतो तो प्रसाद आणि संसार किती करून करून मिळतो त्याचं नाव आहे पश्चाताप. किती बंगला मोठा बांधा महाराज. एक जणांना मोठा बंगला बांधला पण बंगल्याची वास्तुशांती दिवशीच घरात भांडणं सुरू झाली. तुम्ही म्हणता ना आता भांडणं कशावर सुरू झाली? काहीच कारण नव्हतं.
रस्त्याच्या कडेची रूम घ्यायची कोणी, म्हणजे रोडच्या कडेची बेडरूम कोणी घ्यायची, 4 जण होते. भांडणं सुरू झाले म्हणतात घरामध्ये पाहुणे आणलेल्या कळशी आणि जेगण डबे दना म्हाताऱ्याला वाटलं कसं काय निवडणूक झाली काय नाही, आवाज कुठून येईल. म्हातारा मध्ये जाऊन बघितलं तर काय दना सुरू झाली भांडणं सुनायचे त्या पोरायचे. रस्त्याच्या कडेची बेडरूम घ्यायची कोणी. म्हातारा आलं, पायऱ्या बसलं, कपाळाला हात लावून बसलं आणि विचारलं. म्हातारा म्हणतंय बंगला बांधला नसता तर, याचंच नाव आहे पश्चाताप. तुम्ही किती जरी केलं तरी पण जीवनात शेवटपर्यंत समाधान मिळत नाही. विठाला विठाला संसारात कष्ट करू नका असं नाही, संसारात कष्ट करा. कोण्याच साधू संतांना सांगितलं नाही तुम्हाला संसार सोडून द्या परमार्थाला लागा, कोणीच नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. पण तुकोबरा एकच लक्षात ठेवा म्हणतात की ज्या संसार तुम्ही करत आहात त्या संसारापासून मी कायम सुखी होईन ही अपेक्षा मात्र कोणीच करायची नाही. विठाला 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 विठाला. कारण संसार असा आहे महाराज, या संसारात किती जरी केलं तरी थोडीफार तरी कमतरता राहतेच महाराज. एक केलं की एक उभा राहते, एक सारिता तो पुढे उभे एक. म्हणून संसार कधीच कोणाचाच पूर्ण झाला नाही, रावणासारख्याचा पूर्ण झाला नाही. तुमचा आमचा काय, रावणाच्या 3 इच्छा होत्या. कोणत्या? स्वर्गाला जायला शिडी करीन, पहिली इच्छा होती रावणाची. समुद्राचं पाणी खाराय ते गोड करीन, दुसरी इच्छा होती. आणि सोन्याला सुगंध आणीन, ही तिसरी इच्छा होती रावणाची. पण रावणासारख्याची इच्छा पूर्ण झाल्या नाही. तुमच्या आमच्या होत्या काय ना काय महाग राहणारच महाराज. म्हणून संसार करत असताना त्याच्याकडून कधीच समाधानाची, सुखाची, आनंदाची अपेक्षा संसारात करायची नाही. परमार्थात तुम्ही करू शकता. कारण सुख, समाधान, आनंद हे शब्द फक्त परमार्थात शोभतात, संसारात शोभत नाही. कोणी हातवरी करून सांगा महाराज मी पूर्ण जीवनात सुखी संसारामध्ये, कोणी बी हातवरी करा, त्याला आजचं पाकिट त्यालाच, खांडेकर साहेब बरोबर आहे ना, त्यालाच देऊन टाकू आपण. कोणीच हातवरी करू शकणार नाही जीवनामध्ये मी पूर्ण सुखी. कारण संसार नावाचा पदार्थच असा आहे. ज्ञानोबा म्हणतात संसार रूपी झाडे उलट्या खोपडीचे. आपल्या झाडाच्या मुळ्या कुठे खालीत आणि फांद्या वरीत, पण संसार रूपी वृक्षाच्या फांद्या खालीत आणि मुळ्यावरीत त्याचे ऊर्ध्व मूल मदशा. हे झाडच जे ऐसे सिनसाळ ज्ञानोबा म्हणतात. यानं आतापर्यंत कोणाला सुख दिलं नाही. राजे महाराजे गेले महाराज, भरतासारखा जड भरतासारखा राज्य सोडून जावे. ज्ञानोबाराने त्याचं वर्णन केलंय. 18 भार वनस्पती फळे फुले वोळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती, पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. ज्ञानोबराने ज्या राजाचं वर्णन केलं तो भरत राजा. या भरतामुळेच आपल्या भारत देशाला भारत हे नाव पडले. अगोदर भारताचं नाव भारत नव्हतं, भागवतामध्ये आलेला विषय. याचं नाव होतं अजनाब खंड. पण भारताने असं राज्य केलं त्यामुळे या भारत देशाला भारत हे नाव पडलं. त्या भारताला सुद्धा एवढं ऐश्वर्य असून रावण चिल्लर होता भारतापुढे, एवढा भरत राजा श्रीमंत होता. 18 प्रकारच्या वनस्पती होत्या त्याच्या राज्यामध्ये. म्हणजे आपल्या भारतात 18 प्रकारचे झाडं होते, वनस्पती होत्या. आता राहिल्यात का? आपल्या वाट्याला एकच आता येड्या बाबळी, त्या बी डुकरायला, खेळायला आणि पिदाड्याला पडायला. याच्या पलीकडे तिथं कोणी जात नाही. अहो गावगावच्या नदीतली बेसरम सुद्धा निघून गेली. मी विचारलं एक जर बेसरम म्हणलं काऊन चालला गाव सोडून, ते बोलले महाराज मला इथं राहायचंच नाही. मी म्हणलं राहायचं नाही कारण काय? म्हणजे माझ्यापेक्षा माणसंच बेसरम झालेत, माझं काय काम आहे इथं. म्हणजे बेसरम सुद्धा नदीनं राहिलेल्या नाहीत. 18 प्रकारचे वनस्पती होते भारताच्या राज्यामध्ये. त्या भारताला सुद्धा संसारात पूर्ण सुख मिळालं नाही, एक दिवस वनात जावं लागलं महाराज. तसं संसार किती जरी केला तरी त्याच्याकडून सुखाची कधी अपेक्षा करायची नाही. पण परमार्थामध्ये तुकोबराय म्हणतात श्रम केले तुका म्हणे, श्रम केला अवघा आला फळाची. आमच्या जीवनामध्ये श्रम केले ते आमचे श्रम फळाला आले. तुकोबराय तुमचा अवघ्या श्रमाला अवघं फळ आलं. नेमकं जीवनामध्ये कोण भेटला असं तुकोबराय म्हणतात आमच्या श्रमाला फळ आलं. अभंगाचं 3रं चरण. भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाले संत भेटी, भाग्य झाले संत भेटी, भाग्य झाले संत भेटी, भाग्य झाले संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत
आवडी पोटी होती ते लाभे लाभ दुनावलो लाभे लाभ दुनावला आवडी पोटी होती ते आवडी पोटी होती ते लाभे लाभ दुनावला लाभ दुनावला तुकोबरा म्हणतात आम्ही श्रम केले पुण्य जमा केलं आणि आमच्या श्रमाला फळ आलं आमच्या जीवनामध्ये संत भेटले भाग्य झाली संत भेटी कारण संत हे भाग्याशिवाय भेटत नाहीत काय संत काय कुठं त्यांच्या शरीराला अंगाला काय पाठी असते का अशी हे संत आहेत म्हणून संत कुठंच बाजारात ह्याच्यात कुठं मिळणारे वस्तू नाही मला ती भाग्यानं मिळतात तुकोबरा म्हणतात भाग्य झाली संत भेटी पर विशेष तुकोबरा तुम्हाला संत भेटले पण नेमके कोणते संत भेटले तुकोबरा म्हणतात ज्यांची आवड होती ते संत भेटले आवडी पोटी होती ते माणसाला किती जरी भूक लागली एखाद्या माणसाला मी आता दुसरं कोणी माझ्या समोर नाही खांडेकर साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी तुम्ही म्हणता ना उगत पुढे बसलो हा, ऐका तुमच्या आवडीची भाजी कोणती जेवणाची कोणती मेथीची ना बरं मेथीची भाजी आवडीची खांडेकर साहेबांच्या त्याच्यामध्ये बायकोने केलेली आवडती का आईने केलेली बघा इमानदार आहे खरे काय म्हणले आईने केलेली खांडेकर साहेब दिवसभर उपाशी होते उदाहरणार्थ आणि घरी गेले भूक लागलेली कडकडून घरी गेले त्यांची आवडीची भाजी मेथीची त्यातली त्यात पुन्हा विशेष आईने केलेली मग किती माणसाला आनंद वाटते एकतर आवडीची भाजी पुन्हा आईने केलेली आणि भूक लागलेली त्या जेवणामध्ये किती आनंद असेल तुकोबरा म्हणत तसंच आहे आम्हाला संत तर भेटले पण आमच्या आवडीचे भेटले भाग्य झाली भाग्यानं संत भेटले पण ज्या संताविषयीची आवड होती ते संत भेटले आवडी पोटी पोटी म्हणजे अंतकरणामध्ये ज्या संतांची आवड होती मग ज्ञानोबा असतील नाथ महाराज असतील निवृत्तीनाथ महाराज असतील असे संत तुकोबराय म्हणतात भेटले कारण संत भेटीची आवड तुकोबरायने बऱ्याच ठिकाणी व्यक्त केलेली महाराज किती आनंद झाला म्हणले तुकोबराय म्हणतात जैसा अचेतनी प्राण प्रगटला एखादा माणूस कळा व कोरोनाच्या काळामध्ये गेला पार गुंडाळून आणला घरी स्मशानभूमीमध्ये नेला त्या सरणावर ठेवला आणि अचानक त्यानं उठून बसावं आणि विचारावं तुम्ही कधी आले किती आनंद होतो घरच्यांना जैसा अचेतनी प्राण प्रगटला गेलेल्या माणसाचा प्राण परत आल्यावर घरच्यांना जेवढा आनंद होतो तुकोबराय म्हणतात तैसे पंढरीरायाचे भक्त भेटत तेवढा आमच्या जीवनामध्ये आनंद झाला म्हणजे संत भेटीचा तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये एवढा आनंद झाला की भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते तुकोबराय म्हणतात आवडणारे संत भेटले त्यात विशेष नाही ते संत भेटल्या जीवनामध्ये आम्हाला काय लाभ मिळाला अभंगाचं दुसरं चरण वा
टाळ्या वाजवा एकदा. सुंदर. तुकोबराय म्हणतात जीवनामध्ये आता संत भेटले, लाभे लाभ दुनावला. अहो मनुष्य शरीर मिळणं हा पहिला लाभ आहे. कारण या मनुष्य शरीराबाबतीत जर बोलायचं झालं, तुकोबराय म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, पाप आणि पुण्य जर समान झालं तरच मनुष्य शरीर मिळतं. सुकृत दुष्कृत समान समितैच पाविजे कर्मभूमी. नर शरीर हे सहजासहजी मिळत नाही, पाप पुण्य समान लागतं. तुकोबराय म्हणतात मनुष्य देह मिळणं हा जीवनातला पहिला लाभ आहे. लाभे लाभे लाभ दुनावला. परत दुसरा लाभ झाला म्हटले काय, मनुष्य शरीर तर मिळालंच, पण त्याही पेक्षा आहे मनुष्य शरीरामध्ये मिळून पारमार्थात आलोत, आणि पारमार्थात आल्याच्या नंतर जीवनामध्ये संत भेटले हा दुसरा लाभ आहे. लाभे लाभ. कारण पहिलं मनुष्य शरीर मिळणं हा मोठा लाभ आहे महाराज. बडे भाग मनुष्य तनु पावा. व स्वामी तुलसीदास म्हणतात मोठ्या भाग्याने, बडे भाग मनुष्य तनु पावा. सब सुर नर दुर्लभ ग्रंथनी गावा. नर देह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. सर्वात महत्वाचे मनुष्य देह मिळणं. तुकोबराय म्हणतात हा मनुष्य देह मिळाला. तुका म्हणे बरा जोडला हा देह, मनुष्यपण इह लोका आलो. या मनुष्य शरीरात आल्याच नंतर तुकोबराय म्हणतात आम्हाला संत भेटले, अर्थात चांगले माणसं भेटणं हा दुसरा लाभ आहे. लाभे लाभ. जसं व्यवहारामध्ये व्याजाला व्याज मिळालं, हो चक्री व्याज, काही तर सावकार असतील त्यांच्या लक्षात येईल, व्याजाला व्याज मिळालं, तसं लाभाला लाभ मिळाला. मनुष्य शरीर हा लाभ, आणि दुसरा लाभ आहे संत जीवनामध्ये भेटले हा दुसरा लाभ. आणि संत भेटून जीवनात तिसरा लाभ झाला पद्मनाभ. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. म्हणून लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने. तुकोबराय म्हणतात संतांमुळे आमच्या जीवनामध्ये एवढा बदल झाला की आता आम्ही या जीव अवस्थेतून आम्ही भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झालो. हा आमच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ लाभ आहे महाराज. अभंगाचं पहिलं चरण. बर्वे देशावर झालो, बर्वे देशावर झालो, झालो बर्वे देशावर झालो, बर्वे देशावर झालो, बर्वे देशावर कुमाये